शिक्षण संस्था सिंडिकेट राजा पीटर शॉपमध्ये आपण आहोत। तर आज आपण कंपॅरेटर स्टँड, डायल गेज, कंपॅरेटरच्या सहाय्याने मोजमापन कोणत्या पद्धतीने करता येते या संदर्भातली माहिती घेणार आहोत। तर आपल्यासमोर जो आहे हा कंपॅरेटर स्टँड आहे। कंपॅरेटर वेगवेगळ्या प्रकारचे येतात। एक आहे मेकॅनिकल कंपॅरेटर, न्यूमॅटिक कंपॅरेटर, त्यानंतर ऑप्टिकल कंपॅरेटर्स, अशा पद्धतीचे वेगवेगळे कंपॅरेटर असतात। जो मेकॅनिकल कंपॅरेटर स्टँड आहे आणि कंपॅरेटर आहे आज आपल्यासमोर आहे। मेकॅनिकल कंपॅरेटरच्या सहाय्याने जी काही साईजमधली तुलनात्मकरित्या जो काही फरक आहे तो मॅग्निफिकेशनद्वारे आपल्याला मोठा करून दर्शवला जातो। म्हणजेच काय, आपल्या मापामध्ये जी काही त्रुटी आपल्याला दिसते ती त्रुटी राहायला नको आणि आपलं मापन अचूक पद्धतीने व्हायला पाहिजे। आपल्या साईजमध्ये कोणत्या प्रकारचा दोष राहता कामा नये यासाठी व्हर्नियर कॅलिपर्स किंवा मायक्रोमीटर्स हे इन्स्ट्रुमेंट तर आहेच, पण एक कंपॅरेटर स्टँडच्या सहाय्याने आपल्याला अचूक असं मापन आणि मापनामधला जो काही फरक आहे तो फरक किती आहे त्या मेजरमेंटमधली जी काही तुलनात्मकरित्या जी काही मोठी करून साईज आपल्याला दर्शवली जाते, तर हा डायल टेस्ट इंडिकेटर त्यासाठी आपल्याला मदतीला आहे आणि हे कंपॅरेटर स्टँड आहे। पहिल्यांदा डायल टेस्ट इंडिकेटरचा आपण अभ्यास करूया। हा प्लंजर टाईप डायल टेस्ट इंडिकेटर आहे। प्लंजर टाईप यासाठी म्हटलं आहे की याला रॅक अँड पिनियन मेकॅनिझमद्वारे हा ऑपरेट केला जातो। यामध्ये जी काही मार्किंग सिस्टम दिलेली आहे, हा जी काही मेन स्केल आहे ही 100 भागामध्ये डिवाईड केलेली आहे आणि हा मोठा पॉइंटर जो आहे तो एक रोटेशन पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिव्हॉल्युशन काउंटर आपल्याला आतल्या साईडनं डिस्प्ले होतो। तर या डायल टेस्ट इंडिकेटरचा लिस्ट काउंट आहे 0.01 मिलीमीटर। म्हणजेच काय की या ज्या लाईन्स आहे आतमध्ये 100 लाईन आहे, 100 लाईनपैकी एका लाईनची व्हॅल्यू म्हणजे त्याची ॲक्युरेसी ही 0.01 मिलीमीटर। आता कंपॅरेटर विथ डायल टेस्ट इंडिकेटर याच्या सहाय्याने आपल्याला साईज कशी मोजता येते या संदर्भात आपण बघूया। प्रथमतः आपल्याला जी साईज मोजायची आहे ती साईजचा आपल्याला झिरो सेटिंग करून घ्यायचं आहे। तर झिरो सेटिंग कशा पद्धतीने आपल्याला करता येतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। हा डायल टेस्ट इंडिकेटर या कंपॅरेटर स्टँडला आपण अटॅच करून घ्यायचा आहे। अटॅच केल्यानंतर आपल्याला झिरो सेटिंग करायचं आहे। झिरो सेटिंग करताना स्लिप गेजच्या सहाय्याने किंवा स्टँडर्ड जे काही मास्टर पीस आहे याच्या सहाय्याने आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। सेट करताना या ठिकाणी आपली जी साईज आहे ती 9.5 मिलीमीटर आहे। आपली जी साईज आहे ती 9.5 आहे। हा जो जॉब आहे आपल्याला या जॉबचं पॅरलिझम आपल्याला चेक करायचं आहे। तर जॉबचं पॅरलिझम चेक करताना हा जो काही आपल्याला स्लिप गेज दिली आहे 9.5 मिलीमीटरची आहे। 9.5 मिलीमीटरची स्लिप गेजच्या सहाय्याने हा डायल टेस्ट इंडिकेटर मी सेट करतो आहे आणि याला एक रोटेशनला आपण सेट करूया आणि झिरो करूया। झिरो केल्यानंतर बेझल क्लॅम्प लूज करून हा या ठिकाणी आपल्याला झिरो करून घ्यायचा आहे। झिरो कंप्लीट केला मी या ठिकाणी लॉक नटच्या साईडने सगळं लॉक करतो आहे आणि ही स्लिप गेज या ठिकाणून काढून घेतो। आता हा पॉइंटर प्लस साईडला म्हणजेच तुमच्या काउंटर घड्याळाच्या दिशेने फिरतं त्या साईडला प्लस असते आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर काउंटर फिरत असेल किंवा पॉइंटर फिरत असेल तर ते मायनस असते। आता हा स्लिप गेज जी आहे 9.5 mm ची स्लिप गेज आहे मी या ठिकाणून रिमूव्ह करतोय। म्हणजे आपल्याला हा झिरो सेट त्या ठिकाणी केला आहे आणि या जॉबची जी काही जाडी आहे ती 9.5 mm बेसिक साईज आपण फायनल केलेली आहे। आता त्याप्रमाणे याचं हे 0पासून किती जास्त आहे म्हणजे तो 9.5 पासून किती जास्त आहे तर या ठिकाणी डिस्प्ले होतं बघा। आपल्याला दिसते बघा 12 भागाची व्हॅल्यू किती झाली 0.012 मिलीमीटर। हा प्लस साईडला आहे म्हणजे हा जॉब अजून आपल्याला फायलिंग करायचा आहे। म्हणजे 0.12 mm हा अजून प्लसमध्ये आहे। म्हणजेच ही जी काही 0.12 mm ची जी काही तुलनात्मक दर्शवलेली जी काही साईज आहे ती आपल्याला या डायल टेस्ट इंडिकेटर सहाय्याने मोठी करून आपल्याला या ठिकाणी दिसते। तर या पद्धतीने आपण जॉबचा पॅरलिझम चेक करू शकतो किंवा डायल टेस्ट इंडिकेटर विथ स्टँडचा वापर करून आपण सिलेंड्रिसिटी चेक करू शकतो। एखाद्या राऊंड जॉबचं सिलेंड्रिसिटी सुद्धा आपल्याला चेक करता येते। या पद्धतीने हा कंपॅरेटर डेव्हलप केलेला आहे जेणेकरून मापामधल्या चुका होऊ नयेत आणि आपला जॉब अतिशय ॲक्युरेट कसा तयार होईल यासाठी कंपॅरेटर स्टँड बनवलेला आहे। कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मापन अचूक कसं होईल या पद्धतीने